कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, काय दाजी, दोस्ताला विसरलात काय? माझी आठवण बी येत नाही तुम्हाला? अप्पू सॉरी रे, बोल कसं आहेस? काय राव, कसं असणार मी? गावाकडून गेल्यापासून तुम्ही एक साधा फोन बी केला नाही मला, आणि परत इकडे फिरकला बी नाही। अरे कामाचा व्यापच एवढा होता ना की आज करू आणि उद्या करू यात राहून गेला, सॉरी। वा, दोस्ती करायची आणि मग विसरून जायचं काय? असं थोडी असतंय। तसं अक्की कुठे? तिकडेच असेल ना, तिच्याकडे फोन द्या की। अरे नाही, ते किचन मध्ये आहे, मी वरच्या खोलीत आहे। का राव, तुम्ही बी इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहात ना तुम्ही, किचन मध्ये जाऊ शकत नाही तुम्ही? हम होल्ड कर, देतो। सावली कुठे? अरे ती सकाळीच मार्केटला गेली, अजून आली नाहीये। अप्पू ऐकलंस तू? तुझी बहीण सकाळीच मार्केटमध्ये गेलीये। दाजी, माझी बहीण? मग ती काय तुमची कोणी लागत नाही काय? आहे ना, बेस्ट फ्रेंड। ठीक आहे ठीक आहे, ती आल्यावर ना तिला मला फोन करायला सांग। हा सांगतो सांगतो। तुझं काय? बेस्ट फ्रेंड ना? कोण आहेस तू? एक मिनिट, मी सांगतो। अरे वाह, वेलकम वेलकम वेलकम। या सगळ्यांनी या। राजकुमार, स्वागत नहीं करोगे हमारा? तू इथे काय करतोयस? आणि हा माणूस कोण आहे? यही तो है वो जिसने आपके बेटे को मारने की कोशिश की। काय? ए, चल अपनी स्टोरी बता फटाक से। मार। ए, तू आपल्या बहिणीची छेड काढलीस? बस बस पडे। नेव्हर। बाईकडे वाईट नजरेने बघणाऱ्या अवलादी जागेवरच ठेचायच्या असतात, त्यांना डिस्काउंट नसतो द्यायचा। ए बच्चू, तुझा आता स्पेशल कार्यक्रम होणार। चल वॅन में जाके बैठ। चल। हे काय चाललंय सगळं? तिलोत्तमा मेहेंदळे, मनुष्यवधाचा गुन्हा। चूक केली, खोटी फिर्याद केल्यामुळे हे तुमचे छोटे नवाब नील मेहेंदळे आणि साक्षात आपण तिलोत्तमा मेहेंदळे यांना आपण जेलमध्ये टाकणार। पण ऑब्विसली आमचा काहीतरी गैरसमज झाला होता। गैरसमज? गैरसमजामुळे डायरेक्ट जेलची हवा खायला लावली, तेही एका सभ्य माणसाला। आपने आपकी पावर का गलत इस्तेमाल किया है। आता एक काम करायचं, जर तुम्हाला या सगळ्या टॉपिक मध्ये अडकायचं नसेल आणि जर उद्याच्या फ्रंट पेजवर रूपम कॉस्मेटिक्सच्या तिलोत्तमा मेहेंदळे गजाआड हे हेडिंग वाचायचं नसेल, तर चुपचाप आपल्या मानलेल्या बापाची म्हणजेच जगन्नाथजींची माफी मागायची।
देवा भाऊ. सिस्टर आय विल हँडल. जगन्नाथची माफी. माय फूट. अच्छा मग सिंपल आहे. IPC कलम 211 मारत बसा पोलीस चौकीच्या चक्रा. मागताय ना माफी? वेट अ मिनिट. हा बोला साहेब. हो साहेब. साहेब तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो. हॅलो मानलेले फादर, तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे आपल्याकडे. साक्षात तिलोत्तमा मेहंदळे तुमची माफी मागणार. ज्या कुटुंबाने माझ्यावर केस केली, मला तुरुंगात टाकलं, त्या मेंदळे कुटुंबातलं सारंग मेंदळे जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी जेलमध्ये राहणार. मला त्या बाईची माफी नकोय. बाबा असं काय करताय? कभी कभी थोडा कॉम्प्रोमाइज करना पडता है. अहो साक्षात मालकीणबाई तुमची माफी मागतायत आता. तिची माफी घेऊन मी काय करू? मला सारंग मेंदळे हवाय माझ्या समोर. काय करतो तू? करतो ना देवा. कोण ठेवा? सॉरी गाईज, प्लॅन चेंज. तुमच्यात सारंग मेंदळे कोण आहे? तू तू रे. हा जो कोणी असेल तो, पण सारंग मेंदळे पोलीस स्टेशनला आला पाहिजे, नाहीतर छे किती डायलॉग घ्यायचे राव. या पोलीस स्टेशनला या घेऊन. सिस्टर बाय. राजकुमार, सारंगला बोलवून घे. त्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. नाही, सारंग पोलीस स्टेशनला जाणार नाही. आणि यातला एकही शब्द माझ्या सारंगला कळता कामा नये. जगन्नाथने सारंगच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. तो नाही जगन्नाथला सोडवायला जाणार. इम्पॉसिबल. पहिलं मग तुमचं काहीही न ऐकता सरळ निघून गेलाय सारंग. हे खूप डेंजरस आहे. सारंग त्या मुलीच्या बोलण्यात येऊन उद्या तुमच्या विरोधात जाऊन तिला बायको म्हणून एक्सेप्ट करायलाही कमी नाही करणार आणि त्याच्या खोलीत स्थान द्यायलाही कमी नाही करणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.